जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतले आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हातात तलवार, गडावर भगवा झेंडा आणि हर हर महादेव घोष. बरोबर ना? पण तुम्हाला माहीत आहे का, महाराजांनी एक लढाई तलवारीने नाही तर मिठाने जिंकली होती. होय, मीठ. जेवणातलं साधं मीठ. इतिहासाच्या पानात हरवलेली ही गोष्ट आहे. शिवरायांच्या मीठ मोहिमेची जगातल्या पहिल्या साल्ट टॅक्स लावणारा आणि इंग्रजांची कोंडी करणारा हा राजा फक्त योद्धा नव्हता, तर तो एक जबरदस्त अर्थतज्ञ होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराजांची ही अनोळखी मीठ नीती. गोष्ट आहे 1670च्या दशकातली. स्वराज्याला लागून कोकणात किनारपट्टी होती, पण समुद्र वर्चस्व होतं. पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या त्या काळात मीठ हे खूप महत्त्वाचं कमोडिटी होतं. कोकणातल्या लोकांचं मीठ हे पोर्तुगीजच्या ताब्यात मिठागृहातून यायचं किंवा इंग्रज हे ते बाहेरून आणायचे. महाराजांच्या लक्षात आलं की आपलं स्वराज्य मिठासाठी शत्रू अवलंबून आहे. शिवराय हे परकीय व्यापारी स्वराज्यात येऊन मीठ विकतात आणि त्याबद्दल स्वराज्यातील पैसा, सोनं, नाणं घेऊन जातात. म्हणजे पैसा आपल्या देशातून बाहेर जाते. महाराजांना हे परकीय आक्रमणच वाटलं, पण हे आक्रमण सैन्याचं नव्हतं, तर व्यापाऱ्यांचं होतं. महाराजांनी ठरवलं आता यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं. त्यांनी स्वराज्याचं स्वतःची मिठागरे तयार करायला सुरुवात केली. पेन, पनवेल, नाग या भागात स्वराज्यातील मीठ तयार होऊ लागले. पण फक्त मीठ बनवून चालणार नव्हतं, कारण पोर्तुगीजांचं मीठ स्वस्त होतं आणि लोक तेच येत होते. इथे महाराजांनी आपल्या मास्टर ट्रोप खेळला आणि त्यांनी एक फार्मर काढला. स्वराज्यात बाहेरून येणाऱ्या मिठावर त्यांनी जबरदस्त जकाव लावली. इंग्रज आणि पोर्तुगीजांना वाटलं आपण व्यापारी आहोत, आपण नफा कमवू. पण महाराजांनी कर्जाचा बोजा इतका वाढवला की परकीयांचं नीट स्वराज्यात महाग झालं आणि स्वराज्यातलं नीट स्वस्त झालं. सांगायला गोष्ट साधी वाटते, पण विचार करा, 350 वर्षापूर्वी आणि स्वदेशी व्यापाऱ्यांचं रक्षण वापरणारा हा राजा किती दूरदृष्टी असेल. परिणाम: इंग्रज अधिकारी चिंतेत. स्वराज्याची बाजारपेठ नॉरेज यांचा परिणाम काय झाला? पोर्तुगीज आणि इंग्रजांचा व्यापार ठप्प झाला. त्यांचे मिठाचे साठे सोडू लागले. त्यांना स्वराज्यातून जो पैसा मिळतो बंद झाला. इंग्रज अधिकारी त्यांना पत्रात लिहून ठेवतात, शिवाजी राजांनी व्यापाराची कोणी केली जायची, आम्हाला आता संपे घेतल्याशिवाय पर्याय नाही. याला म्हणतात न लढता त्यांच्यासोबत महाराजांनी दाखवली स्वराज्य चालवायचं जोराने अर्थव्यवस्थेची जोरावर. मित्रांनो, आपण महाराजांच्या लढ्यात कोणते युद्धाची घटना हा व्यापारी बिलकुल आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आज आपण इंडिया कोकण हे स्वराज्याचा पाया महाराजांची महाराजांच्या हातात अजून कोणत्या अज्ञात पैलूवर मला व्हिडिओ बघायला आवडेल ते कमेंटमध्ये. सगळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शिवरायांचे विचार करा, शेअर करा.